ब्रेकनंतर न्यूजरूममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सागरी पर्यावरण स्वच्छ ठेवणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातंय। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आणि वनविभागाच्या सहकार्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वायंगणी समुद्र किनाऱ्यावर हा उपक्रम राबवला जातोय। डिसेंबरच्या अखेरीला ऑलिव्ह रिडले जातीची कासवं समुद्र किनाऱ्यावर येतात। अंडी देण्यासाठी अनुकूल असा समुद्र किनारा कासवं शोधत असतात। एक कासव 80 ते 125 अंडी देतो। वाळूमध्ये छोट्या खड्ड्यात असणाऱ्या या अंड्यांचं ग्रामस्थ बोकटी करून कुत्रे आणि घारी यांच्यापासून संरक्षण करतात। काही ठिकाणी कासवांची अंडी विकली जात असल्याचं समोर आल्यानं वन विभागही जागरूकतेनं ही मोहीम राबवतोय। किनाऱ्यावर कासवांना अंडी घातल्याचा निरोप मिळाल्यानंतर जे स्थानिक ग्रामस्थ ज्यावेळी निरोप देतात त्यानंतर ताबडतोब अर्ध्या तासाच्या तिथं जागेवर पोहोचून त्याची पाहणी केली जाते। त्यानंतर कासव अंडी घातलेल्या दिवसापासून ते पिल्लं बाहेर येईपर्यंतच्या दिवसापर्यंत त्या स्थानिक ग्रामस्थांना त्याचं मानधन दिलं जातं आणि त्या मानधन देऊन त्याच्यावर देखरेख ठेवून पिल्लं बाहेर आल्यानंतर ते वन विभागाच्या वतीने त्याची पाहणी करून ते समुद्रात सोडलं जातं। ही समुद्री कासवं मेलेले मासे खातात। शेवाळ तसं समुद्रात वाढणारं गवत खाऊन समुद्र स्वच्छ ठेवण्याचं कामही करतात। डिसेंबर ते एप्रिल या काळात छोटी कासवं पाहण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यावर गर्दी होत असते। या कासवांचं संरक्षण करणाऱ्या ग्रामस्थांना मात्र वन विभागाकडून 24 तासासाठी 70 रुपये इतकं अल्प मानधन मिळतं। मात्र पर्यावरण संवर्धनासाठी आपण हे काम स्वखुशीने करत असल्याचं ग्रामस्थ सांगतात। आतापर्यंत जे आम्ही कासवाचं संरक्षण करत आलो आहे ते आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि आम्ही जे काही प्रयत्न करतोय त्याला चांगल्या प्रकारे यश येते ते ग्रामस्थामुळे। आम्हाला मोबदला देतात ते योग्य वेळी देतात, पण तो काही एवढा 24 तासामध्ये 70 रुपये म्हणजे काय तसं काही मोठंसं नाही आहे असं मला वाटतं। कारण आता सध्या मजूरच 100-150 रुपये मजुरी घेतात आणि आम्हाला 24 तास काम करावं लागतं, पण आम्ही पैशासाठी हे काम केलेलं नाही। पण ते वन खातं गव्हर्नमेंट मार्फत जे हे देतात मोबदला ते आम्हाला देत आहेत। आता ते किती द्यावं काय द्यावं ते त्यांच्यावर आहे। साधारणपणे 60 दिवसानंतर ही कासवांची पिल्लं सुरक्षा रक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या देखरेखीखाली खोल समुद्रात सोडली जातात। पर्यावरण संवर्धनाचं काम करणाऱ्या या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनासाठी शासनानं आणखी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे। पाटकर, स्टार माझा, सिंधुदुर्ग। तेव्हा या छोट्या छोट्या ऑलिव्ह रिडले कासवांना समुद्रात मस्त विहार करण्यासाठी पुन्हा एकदा सोडलं जातं। आणि आता बातमी आहे एका अशा अनोख्या